हल्ली असं म्हटलं जातं की आईच्या दुधातही कुठेतरी प्लास्टिकचे अंश सापडतात. तर ह्या नवीन बाळाच्या सुसूमध्ये पण मिळतात ते. अरे बापरे. आईच्या दुधात मिळतात हां आणि ते आई बाळाच्या पोटात त्याच्या सुसूमध्ये पण मिळाले. अन्न आणि प्लास्टिक यांचा जे लग्न लावलं आहे हां तो काडीमोड करा. अच्छा. म्हणजे पावडर ठीक आहे पण पातळ वस्तूमध्ये प्लास्टिकचे कण येतात. तर सगळ्यात वाईट पाण्याची बाटली. हां म्हणून सगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आता काचेच्या बाटल्या वापरतात. हो. हॉटेलवाला आम्हाला छान अन्न देतो, त्याला भरोसा आहे ना, तो चांगला अन्न देतो, त्याचे पैसे पण घेतो, पण त्याला खात्री आहे की त्याचं पाणी खराब आहे म्हणून तो पाणी पण प्लास्टिकच्या बाटलीत देतो, विकतो पाणी आम्हाला. जो हॉटेलवाला तुम्हाला प्लास्टिकची बाटली देईल ना त्याच्याकडे जेवू नका, त्याचं पाणी पण चांगलं नाही, त्या जेवण कसं चांगलं असेल. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जिथे पर्याय असेल तर प्लास्टिकमध्ये अन्न नको. दुधाची पिशवी प्लास्टिकमध्ये, पहिले काचेची बाटली आहे, काचेची बाटली. पण तुम्हाला 16 आण्या नाही बदलता येणार, पण 8 आण्या तर बदला.